आळंदीमध्ये 250हून अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकलेत। इंद्रायणी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडलेली आहे आणि पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू झाले आहे। आळंदीमध्ये आपण हे पाहतोय दृश्य। आळंदीमध्ये 250हून अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकल्याचं कळतंय। ही माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे। याच संदर्भातले अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याला सगळ्या संदर्भातली माहिती देतील। तुषार, सध्याची परिस्थिती काय आहे? 250 जण अडकलेत, रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचले? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आळंदीमध्ये अनेक भाविक हे खरं तर वारी निमित्ताने येत असतात। आता काही दिवसांवरती खरं तर हा प्रस्थान सोहळा येऊन ठेपलाय आणि त्याआधी मोठ्या संख्येने वारकरी या अलंकापुरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मी सध्या अलंकापुरी नगरीतील ज्ञानेश्वरी मंदिर जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक जे भाविक आहेत ते खरं तर गुंतल्याचं पाहायला मिळते। अनेकांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक नागरिक असतील, त्यानंतर येथील पोलीस प्रशासन असेल, ते या संपूर्ण ठिकाणी करताना एकंदरीत पाहायला मिळतात। इंद्रायणी नदीनी जी पाण्याची पातळी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। इंद्रायणी नदी ही मोठ्या संख्येने इंद्रायणी नदी पाणी हे थोडं मार्गस्थ होत आहे। आळंदीमध्ये मोठ्या संख्येने खरं तर या संपूर्ण ठिकाणी धर्मशाळा आहेत आणि या धर्मशाळेच्या ठिकाणी अशा पद्धतीने हे संपूर्ण ठिकाणी मोठ्या संख्येने खरं तर वारकरी येत असतात आणि या वारकऱ्यांची सोय या धर्मशाळांमध्ये होत असते। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर ही रेस्क्यू केलं जातं, नागरिकांना बाहेर काढलं जात आहे। ते नागरिक आहेत खरं तर पाण्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे, सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेले आहे। पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येतात। 250 पेक्षा अधिक नागरिक खरं तर पाण्यामध्ये गुंतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येताना दिसतीये। तर सर्वात महत्वाचं म्हणजे आळंदीतील हे चारही जे पूल आहेत जे खरं तर या संपूर्ण ठिकाणी रहदारीसाठी ते पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीमध्ये पुण्याकडून येणारी संपूर्ण वाहतूक बंद आहे आणि आळंदीचा हा जो पुण्याशी असणारा संपर्क आहे तो तुटल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।